नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूबमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचं अपडेट तुम्हापर्यंत घेऊन आलो की लाडकी बहीण योजनेचे अपडेट आणि गव्हर्नमेंटने काय जी आर काढला आहे या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने एक जी आर पास केला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र असतील किंवा ज्या महिलांचे हप्ते येणे थांबले असेल तर त्या महिलांना गव्हर्नमेंटने ई-के-वाय-सी करणे बंधनकारक हे केले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काल गव्हर्नमेंटने एक जी आर पास केला आहे बघा. तर 18 सप्टेंबर 2025 रोजी हा जी आर पास करण्यात आला आहे. तर या ठिकाणी डेडलाईन दिली आहे की कालपासून ते पुढील 2 महिन्यापर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असणार आहे. 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे तुम्हाला दरवर्षी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक राहील. कारण की लाडकी बहीण योजना ही जूनमध्ये चालू करण्यात आलेली होती. तर समजा तुम्ही जर आता ई-के-वाय-सी केली तर पुढच्या वर्षीसुद्धा जूनमध्ये तुम्हाला जूनपासून ते आणखी पुढील 2 महिन्यापर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यात येणार आहे. तर जूनपासून तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करणे बंधनकारक म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असणार आहे, असा जी आरमध्ये नमूद हे करण्यात आलेले आहे. तर ई-के-वाय-सी तुम्ही लाडकी बहीण या पोर्टलला जायचे आणि त्या ठिकाणी तिथं तुम्हाला ई-के-वाय-सीची स्पेशल ऑप्शन दिले आलेले. तर त्या ठिकाणी तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्यायचे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.